मलकापूरमध्ये पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेले वीर जवान संजय राजपूत यांचं पार्थिव मलकापूरमध्ये पोहोचलेलं आहे। त्यांच्या मूळ गावी मलकापूरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील। पुलवामा हल्ल्यामध्ये संजय राजपूत हे शहीद झालेले आहेत। महाराष्ट्रातले 2 सुपुत्र शहीद झालेले आहेत। दोन्हीही सुपुत्र जे आहेत ते बुलढाणा जिल्ह्यातले रहिवासी आहेत। आणि थेट जाणार आहोत मलकापूरमध्ये। आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत। प्रवीण, आपण बघतोय वीर जवान संजय राजपूत यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी मलकापूरमध्ये दाखल झालेलं आहे। अभिमान आहे, मात्र कुठेतरी लोकांच्या मनामध्ये शोकाकुल परिस्थिती आहे, एक हळवं वातावरण आहे, दुःखाचा डोंगर आहे। संदीप, आपण पाहू शकतो माझ्या मागे जेवढी गर्दी दिसते आहे, म्हणजे माझ्या मागेच नव्हे, या परिसरामध्ये जेवढे घरं आहेत, इमारती आहेत, त्याच्यावर सुद्धा लोक जागा करून आताच वेळ कुठे जागा मिळेल आपल्याला यासाठी प्रयत्न करत आहेत। जरी हा आघात दुहेरी असला बुलढाण्यावर, तरी अभिमान सुद्धा आहे विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांच्या मनामध्ये, कारण की देशासाठी सर्वात मोठं बलिदान हे जिल्ह्यातल्या 2 जणांनी दिलं आहे। त्यामुळे आता हेलिकॉप्टर दाखल झालेले आहेत या ठिकाणी वायुसेनेचं, आणि औरंगाबाद विमानतळावरून पार्थिव या ठिकाणी येणार आहे। वायुसेनेच्या जे हेलिकॉप्टर जे हे मलकापूरमध्ये आलं आहे, या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हे पार्थिव या ठिकाणी येईल, आणि नंतर एक रथ तयार करण्यात आलेला आहे। त्या रथावरती पार्थिव ठेवल्यानंतर मलकापूरच्या संपूर्ण शहरामध्ये हा रथ फिरवला जाईल। आणि मलकापूर शहरामध्ये असा एकही भाग नाही आहे की जिथे पोस्टर्स लागलेले असतील, शुभेच्छा या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये श्रद्धांजलीचे पोस्टर लागले नसतील। त्यामुळे या संपूर्ण भागामध्ये हा रथ जाईल आणि नागरिक या परिसरामध्ये दर्शन घेऊ शकतील। त्यामुळे अंत्यदर्शनासाठी जवळपास 1-1.5 तास मलकापूरच्या शहरामध्ये पार्थिव राहणार आहे। काही नागरिक आपल्यासोबत आहेत जे कालपासूनच या सगळ्या परिसरामध्ये आहे, सकाळपासूनही गर्दी आहे। त्यांना विचारूया, श्रद्धांजली त्यांना द्यायसाठी ते या ठिकाणी आले। काय सांगाल भाऊ, काय भावना तुमच्या? श्रद्धांजली व्यक्त करा। झालेली घटना एकदम अतिशय निंदनीय आहे, आणि याच्यावर सरकारने काहीतरी कठोर भूमिका घेऊन याला चोख प्रत्युत्तर द्यावं असं आमची इच्छा आहे। आपण पाहू शकतो पार्थिव या ठिकाणी येईल शहरभर। या संपूर्ण पार्थिव फिरवल्यानंतर ते घरी येईल, आणि नंतर मी ज्या ठिकाणी उभा आहे नगर परिषद ग्राउंडवर, इथे अंत्यसंस्कार होतील। धन्यवाद प्रवीण, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।